चला सेकंड राऊंडला सुरुवात होते. वाका चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अगदी घर बसल्या देखील तुम्ही या स्पर्धेचा एन्जॉय करताय. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह ही स्पर्धा कव्हर केली जाते केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला लीड करते. ॲज अ ऑपरेटर आज आमच्या समयमध्ये आपण पाहताय बंटी आहेत आणि कॅमेरामन आर्यन. दादा ते घंटी दादा ते प्रेक्षक आलेत बघा. मॅचला सुरुवात होते. 3 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. गोलंदाज सूरज. समोर आपण पाहताय भावेश कुंभार. हो पहिला फुलटॉस फ्लिक केलाय. दिशा दिली आहे. बॉल सरळ निघून चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. सेकंड राऊंडच्या मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती भावेश कुंभारच्या बॅटमधून चौकार आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील भावेश कुंभार यांनी चौकारानं सुरुवात केली होती आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहताय तो चौकारच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. तुषार त्यांना बाहेर घे नाहीतर मग प्रॉब्लेम. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जलद गतीचा क्रिकेट आहे. जास्त धावा या बनवायचा आहेत तसा प्रयत्न चालू झालाय. हो पुन्हा एकदा अगदी आपण पाहताय पंचांचं फिंगर अप आणि बरोबर एस्टांच्या समोरच सापडलेत भावेश कुंभार. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्याच बॉलवरती आली आहे विकेट. राजू तरे टीम कॅप्टन 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक. सूरजनं कमबॅक केलंय. कमबॅक इतकं चांगलं होतं की मात्र विकेटच घेतली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट आली आहे. भावेश कुंभार बाद झालेत. मागच्या मॅच खऱ्या अर्थानं नॉट आउट खेळले होते. ओ फटका राजू तरेचा विथ द टर्न. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेगला. सीमा पार कॅप्टनचा वार. मिळतील धावा 4. चौकार. ओ बाहेर बॉल होता. त्याला स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटला बॉल निघालाय. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. राजू तरेच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 12 वरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला भावेश कुंभार यांच्या बॅटमधून. त्यानंतर बाद झाले राजू तरे. बॅक टू बॅक 2 चौकार. हो यावेळी पुन्हा एकदा हलक्या हातानं ग्लान्स केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने काढला. डीप मध्ये बॉल चालला. आतमध्ये ढकललाय. बॉलची गती कमी केली आणि तिथून मात्र 2 धावा पुन्हा एकदा इथून आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत आपण पाहताय 5 बॉलमध्ये धावा आल्यात
त्या 14. जय कोलंबा माता सेलू टीमच्या धाव फलक्यावरती 14 वरती 1 विकेट आली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीनं लुक द्यायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. इथून आपण पाहताय डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव येत नाहीये. एका ओव्हरमध्ये सूरजनं धावा खर्च केल्या, त्या मात्र 14 विकेट मिळवली आहे. 1 आणि 6च्या 6 बॉल. साई मसने 9 सेकंड वरती उभा राहिला. 14 धावा फलक्यावरती. विकेट आली आहे 1. अक्षय शेट्टे कॅमेरामनच्या भूमिकेत आहेत. आर्यन यांच्या सोबतीने बसलेत, परंतु नीट बसा, कॅमेरा सकट खाली नका येऊ. एक ओव्हरमध्ये 14 आल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता रेग्युलर पद्धतीचे 2 षटक आपल्याला इथून पाहायला मिळतील, जिथे 5 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एका ओव्हरमध्ये 14. भारत हो पहिला बॉल भारतचा समोर उडवलाय लॉंग ऑनला. बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बिग मॅन बिग हिट. असं वाटलं संगीत बघा, सगळे हसले. मगाचपासून अगदी सिरियस होते, परंतु आता सगळे खुश झाले. धाव फलक्यावरती 20. हो शॉर्ट बॉल होता, हुक केला, मिस टायमिंग बॉल हवेमध्ये साजन आलाय, परंतु अगदी आपण पाहताय नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. मोठा चेस होता फिल्डरसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जितू दादा मिनमेने पुरस्कृत आरोही 11 संघ मैदानाच्या आतमध्ये फील्डिंग करतोय आणि त्या संघाचे पुरस्कर्ते जितू दादा मिनमेने पुनश्च एकदा आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं पुनश्च एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. दादांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओ शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, सीमा पार. साई मसनेचा वार. धावा मिळतील 6. षटकार. हो इथून देखील आपण पाहताय लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक धमाका. मिळतील धावा 6. इथून देखील षटकार. षटकार आलेत, एक दुहेरी आली. साई मसनेचे वार चालू आहेत. हो आणखीन एक इथून अगदी आपण पाहताय प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेर निघलाय बॉल. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये आरोही 11 पिंपलोली टीमसाठी इकॉनॉमिकल राहिलेला गोलंदाज साई मसनेच्या विरोधामध्ये थोडासा मागडा ठरलाय. आणखीन एक डॉट बॉल. याच बॉलसाठी खऱ्या अर्थाने या गोलंदाजाची ओळख आहे. त्याचा स्विंग ही त्याची ताकद आहे, परंतु त्या 3 बॉलमध्ये स्विंग पाहायलाच मिळाला नाहीये. तो बॉल अगदी सरळच आलाय, त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. साई मसनेचं षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. धाव फलक्यावरती 34 आल्यात. 34 धाव फलक्यावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मॅच ही 3 ओव्हरची आहे. 2 ओव्हरमध्ये 34 आल्यात. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. आता गोलंदाज कोणता वापरला जाईल
तिसऱ्या ओव्हरसाठी शेवटचं षटक. कोणता गोलंदाज 34 धावा धावफलकावरती. चांगली मॅच पाहायला मिळते. सेकंड राऊंडची मॅच आहे. हो, पहिला बॉल खोलीमध्ये टाकलाय. अगदी आपण पाहताय खोलून ठेवलाय, परंतु साईला स्ट्राईक हवी आहे आणि राजू तरेला इथून मात्र परतावा लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. कॅप्टनला इथून मात्र परत पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अक्षय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जे के शेलू टीमकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपनं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहताय 34. अक्षय आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. साई मसने 6 मध्ये 20 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. तो आता सॅकिंग एंडवरती आलाय. समोर रोहिदास. हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. ऑन साईडला टर्न केलाय. ओ, इथून आपण पाहताय बॉल पडल्यानंतर अगदी बाउन्स करत सीमारेषेच्या पलीकडे आलाय. धावा मिळतील 4. साईच्या बॅटमधून चौकार.
नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या लगेच. चला मॅचला सुरुवात होते. पाठलाग करायचा आहे. 45-45 धावसंख्येचा सेकंड राऊंडची मॅच मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग इथून सुरुवात होते. गोलंदाज प्रेम मसने गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर आपण पाहताय स्टॅकिंग एंड वरती फलंदाज अजय. हो चांगला बॉल, चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते परंतु बरोबर रीड केलं आणि त्यानंतर मग अगदी आपण पाहता लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली आहे आणि तिथून हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातच जय कोलंबा माता शेलू टीमकडनं बॉलिंग करत असताना डॉट बॉलने झाली आहे. 45 धावा बनवायचे 18 मध्ये. आता इथून आरोही 11 पिंपलोली टीमला देखील बॅटिंग दमदारच करावी लागेल. हो शॉर्ट बॉल होता. पंच इथून सांगतात इट इज व्हाईट बॉल. बाहेर आलाय, जास्त टर्न मिळालाय. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावांना अकाउंट ओपन झालंय आरोही 11 पिंपलोली टीमचं. एक धाव फलक्यात. प्रेम मसने मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅचमध्ये 2 धावसंख्येचं षटक, विकेट एक मिळवली होती. तीच विकेट त्या मॅच मधली महत्वाची होती. व लोअर फुलटॉस बॉल मिड ऑनचा वरून केलेत. लॉंग ऑन मध्ये फिल्डर नाहीये. बॉल सरळ सीमा पार, चौकार. अजय यांच्या बाट मधून चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. दामोते आणि उमरोली दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. हो शॉर्ट बॉल होता आणि पंचांनी इथे सरळ चला पंच सांगतायत, डिसिजन मागे घेतात. 1 बाउन्स आहे. पुनश्च एकदा बाउन्सर आला तर मात्र तो नो बॉल पंच त्या ठिकाणी घोषित करतील. हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या फलंदाज अजय इथून बाद. चांगला झेल पकडला भावेश कुंभार यांना. हो आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र अवघ्या 5 विकेट आली आहे. 1-12 मध्ये आता बनवायचं आहे त्या 40 धावा.
आरोही 11 पिंपलोली टीमला. चला दोन्ही टीमचे कर्णधार या, दामोते आणि उमरोली टॉस साठी. नेक्स्ट मॅच शेवटचा कॉल असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. 12 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. विकेट आली 1. अजय बाद झालेत. 5 धावा धावफलक्यावरती आहेत. 45चं टार्गेट आहे. आणि आता सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज साहिल शेट्टे गोलंदाजी मार्कवरती. हो, कमी गतीने टाकला होता, खोलामध्ये टाकला होता, ऑन साईडला खेळून काढला. लॉंगॉन मधून फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबल ना जास्त काही फरक पडणार नाहीये. आक्रमकरित्या फटकेबाजी करावी लागेल. एक सिंगल आली, 6 धावा धावफलक्यावरती. 11-39 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 39. हो, फटका लॉब केलाय. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत, पकडली आहे कॅच आणि इथून फलंदाज बाद होतील. बघा कोणासाठी असेल हा डेडिकेट गाणं. हो, इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमी गतीनं परंतु परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतात गोलंदाज साहिल शेट्टे यांच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे जय कोलंबा माता सेलो टीम कडनं. 45 धावसंख्येचा बचाव करत असताना इतकी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. हो, फटका लॉब केलाय हवेमध्ये. मिस टायमिंग. उंची जास्त, लांबी कमी, अंतर कापताच आलं नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद. हो, स्ट्रोक चांगला खेळला पाठीमागे. शॉट फाईन लेग. पाठीमागे धावतात डीप मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जातोय. मिस टायमिंग आहे. बॅक टू द बॉलर. ओ, इथून आपण पाहताय फ्रीडचा बॉल वरती. मॅच मध्ये अगदी आपण पाहताय ती मॅच जणू काय सोडले की काय, इतके अगदी आपण पाहताय लूज झालेत आरो 11 पिंपलोली संघ. फ्रीडचा बॉल होता. कॅच कॅरी झाली होती परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. नवीन फलंदाज साजन
धावफलक्यावरती आल्यात ते अगदी आपण पाहताय. 10 धावा धावफलक्यावरती 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 35. 6 बॉल मध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग एंडवरती साजन डायव्हर आई एकविरा केसरी पिंपलोलीची शान बैलगाडा शर्यतीमध्ये एक मोठं नाव साजन डायव्हरचं आपण पाहताय. बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यावेळी तुम्ही अड्ड्यामध्ये जाल त्यावेळी साजन डायव्हरला भरपूर मागणी असते. हो साजनचा हा फटका मिस टायमिंगच राहिलाय. पकडले एक कॅच. आणखीन एक विकेट इथून आपण पाहताय. आता 5 बॉल बाकी आहेत आणि 35 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये काय दमदार खेळली होती आरोही 11 पिंपलोली टीम. धावसंख्येचा पाठलाग करत असताना गणेश अजय सुमित जबरदस्त बॅटिंग केली होती. तिघांनी मात्र ती मॅच फिनिश केली होती. परंतु या मॅच मध्ये 18 बॉल 45 धावसंख्येची आवश्यकता असताना तो 60 मिळालाच नाहीये. सुरुवातीलाच विकेट्स आल्या आणि त्याच्यानंतर मात्र अगदी आपण पाहता तो दबावच झाला. आणखीन एक मिस टायमिंग स्वतः साई मसने. हो सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. सन्माननीय जयदासजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. एकीकडे तुम्ही पाहताय स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान अधिरा 11 उंबरोली टीम टॉस जिंकली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रथमेश 11 दामोते टीम कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधा. नितीन ओ फटका लॉब केलाय. सरळ जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार. हो यश लागली आहे. विकेट इथून देखील आली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. 7 विकेट्स आतापर्यंत आल्यात. त्यातल्या एकट्या साईनं आतापर्यंत आपण पाहता विकेट्स मिळवल्यात ते अगदी 4.